वेलकम स्टुडंट्स. राज्यशास्त्र 12वीच्या प्रकरण 1 1991 नंतरचे जग याच्या भाग 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. स्टुडंट्स, 1991 नंतरचे जग या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना पहिल्या भागामध्ये आपण प्रामुख्याने अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेत असताना प्रकरण 1 1991 नंतरचे जग यामध्ये असणाऱ्या प्रमुख 5 घडामोडी ह्या कोणत्या या दृष्टिकोनातून आपण मांडणी केलेली अभ्यास केलेला होता. हा अभ्यास करत असताना आपण एक शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय या दृष्टिकोनातून आपल्या प्रकरणाची सुरुवात केलेली होती की ज्यामध्ये नव्या राष्ट्रांच्या उदयाची जी प्रमुख उदाहरणे आहेत त्या उदाहरणांपैकी पहिले उदाहरण म्हणून आपण चेकोस्लोव्हाकियाचे विघटन याचाही पहिल्या भागामध्ये आपण अभ्यास केलेला होता. वंशतत्वाच्या आधारावर लोकमान्यतेमधून चेकोस्लोव्हाकियाचे विघटन घडून आले आणि त्यामधून 2 राज्य निर्माण झाले, एक चेक गणराज्य आणि 2 स्लाव गणराज्य. तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या नवीन राष्ट्रांच्या उदयामध्ये प्रामुख्याने युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन निर्माण झालेले 6 गणराज्य की ज्यामध्ये क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविनिया, उत्तर मेसिडोनिया आणि मॉन्टेनिग्रो या 6 राज्यांची झालेली निर्मिती, त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या 15 राज्यांचा उदय. 1991ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि त्यानंतर रशियासहित इतर 14 राज्यांची निर्मिती झाली, त्यांचाही या भागात अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर वांशिक राष्ट्रवाद आधारित राज्यांचा जो उदय झाला त्यामध्ये प्रामुख्याने 3 राज्यांचं उदाहरण घेत असताना पूर्व तिमोर, इरिट्रिया आणि दक्षिण सुदान या राज्यांची वांशिक राष्ट्रवादाच्या आधारावर झालेली निर्मिती याचाही आपण या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर एक शेवटचा मुद्दा म्हणून या भागातील आज स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या जे नवीन राज्य की ज्यांची राष्ट्र ही भावना विकसित झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॅटलोनिया, कोसोवा इत्यादी राज्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की चेकोस्लोव्हाकियाचे विघटन झाले ते वंशतत्वाच्या आधारावर आणि त्याचबरोबर युगोस्लाव्हियाचे विघटन झाले तर त्यामध्ये प्रामुख्याने भाषा, जात इत्यादी ज्या असणाऱ्या त्यांच्या वांशिक अस्मिता होत्या याविषयीच्या वांशिक अस्मिता आणि त्यातून निर्माण झालेला जो ताणतणाव होता त्यातून युगोस्लाव्हियाचे विघटन झाले. काय आहे हे युगोस्लाव्हियाचे विघटन आणि कशा प्रकारे या 6 राज्यांची निर्मिती झाली याची थोडक्यात आपण माहिती घेऊ. युगोस्लाव्हियाचा अभ्यास करत असताना युरोपमधील किंवा युरोप खंडाच्या आधारावर ज्या वेळेला आपण युगोस्लाव्हियाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तर अतिशय कमी विभागामध्ये असणारा हा युगोस्लाव्हिया राज्य की ज्या राज्याला साधारणतः 1918 मध्ये 4 डिसेंबर 1918 मध्ये युगोस्लाव्हियाचे स्वतंत्र राज्यतंत्र निर्माण झालेले होते. तर युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक राज्य म्हणून 1945ला निर्मिती करण्यात आलेली होती. या सर्वांची पार्श्वभूमी लक्षात घेत असताना युगोस्लाव्हियाचे जे 6 राज्य निर्माण झाले त्या 6 राज्यामध्ये 1 क्रोएशिया, 2 स्लोव्हेनिया, 3 बोस्निया आणि हर्जेगोविना, 4 मॉन्टेनिग्रो आणि 5 उत्तर मॅसिडोनिया, 6 सर्बिया अशा 6 राज्यांची स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. सर्वात आश्चर्याची गोष्ट हीच आहे की ज्या राज्याच्या विघटनाचा आपण अभ्यास करत आहोत त्या राज्याच्या आज कोणत्याही सीमा नाही आहेत किंवा जगाच्या पाठीवर या राज्याचे आज अस्तित्वच राहिलेले नाही आहे. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर रशियाच्या नावरूपाने सोव्हिएत रशियाचे अस्तित्व आजही टिकून आहे. मात्र युगोस्लाव्हियाचे विघटन ज्यावेळेला झाले त्या विघटनानंतर युगोस्लाव्हिया हा मात्र नामशेष झालेला देश आहे. या राज्याचा अभ्यास करत असताना या राज्याचा एक विस्तृत नकाशा जर युरोपच्या पार्श्वभूमीवर पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की या राज्याचा जो शेजारील राज्य आहेत त्या शेजारील राज्यांमध्ये हंगेरी, रोमानिया, त्यानंतर चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी राज्यांच्या सीमा या राज्याला लागून होत्या. हे राज्य की ज्या राज्याचे स्वतंत्र 6 राज्य निर्माण झाले, एक
स्लावोनिया, 2 क्रोएशिया, 3 बॉर्सोनिया आणि हर्जेगोव्हिना, 4 मॉन्टेनिग्रो, 5 उत्तर मॅसेडोनिया आणि 6 सर्बिया, अशा 6 राज्यांची निर्मिती झाली. एक अंधुक स्वरूपामध्ये आपल्याला आणखी सीमा दिसते, ती सीमा म्हणजे कोसोवो राज्याची. या राज्याच्या सीमेला आणखी मान्यता मिळालेली नाही आहे, तरी देखील 2008मध्ये या राज्याने स्वतःला स्वतंत्र म्हणून सर्बियापासून घोषित केलेले आहे. मग या युगोस्लाव्हियाचे विघटन होत असताना युगोस्लाव्हियाचा इतिहास अभ्यासत असताना इतिहासाच्या पाठीवर साधारणतः युगोस्लाव्हियाचे 3 कालखंडामध्ये अभ्यास केला जातो. पहिला कालखंड म्हणजे युगोस्लाव्हियाचे राजतंत्र म्हणून असणारा कालखंड, की ज्या कालखंडात 4 डिसेंबर 1918 ते 1941 दरम्यान युगोस्लाव्हियाने राजतंत्राचा स्वीकार केलेला होता. पुढे 1945 ते 1992 दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक म्हणून अस्तित्व जगाच्या पाठीवर निर्माण झालेले होते. मात्र जुलै 1989 पासून 1992 पर्यंत युगोस्लाव्हियाचे पूर्णतः विघटन झाले. हे विघटन होण्याचे प्रमुख कारण ठरले की ज्यामध्ये त्या प्रत्येक राज्यांमध्ये असणारे जे भाषा आणि जात या आधारावर वांशिक अस्मिता उदयास आली आणि त्यातून ताणतणाव निर्माण झाला आणि त्यातून युगोस्लाव्हिया हा विघटनाकडे वळला. त्यामध्ये युगोस्लाव्हियामध्ये निर्माण झालेले जे 6 राज्य आहेत त्यापैकीचे पहिले राज्य क्रोएशिया, की ज्यांनी 8 ऑक्टोबर 1992ला स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले, ज्याला पुढे 15 जानेवारी 1992 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. त्यानंतर दुसरे राज्य म्हणजे स्लावोनिया, की ज्यामध्ये 25 जून 1991ला या राज्याने स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले, ज्याला युरोपियन संघामध्ये 1 मे 2004 रोजी समाविष्ट करण्यात आले आणि त्यातून त्या राज्याचे स्वातंत्र्य देखील स्वीकारण्यात आले. तिसरे राज्य म्हणजे उत्तर मॅसेडोनिया, की ज्या राज्याने 8 सप्टेंबर 1991ला स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले आणि त्याला साधारणतः 8 एप्रिल 1993मध्ये संयुक्त राष्ट्राद्वारे मान्यता देण्यात आली. म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाद्वारे या राज्यांना मान्यता मिळत गेली आणि ते स्वतंत्र राज्य युगोस्लाव्हियापासून निर्माण होऊ लागले. त्यानंतरचे चौथे राज्य म्हणजे बोस्निया आणि हर्जेगोव्हिना. हे राज्य, की ज्या राज्यामध्ये 2 गणराज्य आहेत, एक बोस्निया आणि दुसरे हर्जेगोव्हिना, की ज्यामध्ये बोस्निया, क्रोएशिया, सर्बियन अशा अनेक भाषा बोलल्या जातात. या राज्याने देखील 6 एप्रिल 1992ला आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्यानंतरचे 5वे आणि 6वे राज्य म्हणजे मॉन्टेनिग्रो आणि सर्बिया. या 2 राज्यांचा इतिहास मात्र थोडासा समान चालतो, कारण ज्या वेळेला जगाच्या पाठीवर युगोस्लाव्हियाचे विघटन होत असताना क्रोएशिया, त्यानंतर स्लोव्हिया आणि त्याचबरोबर उत्तर मॅसेडोनिया, बोस्निया आणि हर्जेगोव्हिना या 4 राज्यांची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती झाली. तरी देखील मॉन्टेनिग्रो आणि सर्बिया हे 2 राज्य एकत्रित राहून साधारणतः 28 ऑगस्ट 1910ला जी मॉन्टेनिग्रोची राजतंत्र बनलेले होते, त्यांनी 1992 पर्यंत युगोस्लाव्हियाचे एक राज्य म्हणून, युगोस्लाव्हियाचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकून ठेवलेले होते. 4 फेब्रुवारी 2003 रोजी या दोन्ही देशांचे नाव बदलून सर्बिया आणि मॉन्टेनिग्रो संघराज्य असे ठेवण्यात आले. 27 मे 1992 रोजी सर्बिया आणि मॉन्टेनिग्रो हे 2 राज्य एकत्रित आलेले होते आणि 4 फेब्रुवारी 2003ला एक संघराज्य म्हणून यांचे अस्तित्व निर्माण झाले. मात्र हे संघराज्य फार काळ टिकू शकले नाही, की ज्यामध्ये 3 जून 2006ला मॉन्टेनिग्रो या राज्याने सर्बियापासून स्वतःला स्वतंत्र म्हणून जाहीर केले आणि त्यानंतर युगोस्लाव्हियाचा एक भाग म्हणून फक्त सर्बियाचे अस्तित्व राहिले. मात्र सर्बियाने युगोस्लाव्हियाचे नाव धारण न करता स्वतःचे सर्बिया हे नाव जाहीर करत असताना 5 जून 2006ला त्याचा स्वातंत्र्य दिन म्हणून स्वीकार करत असताना स्वतंत्र राज्य म्हणून आपले अस्तित्व जगाच्या पाठीवर निर्माण केले. अर्थातच
शाही राज्य ज्यावेळेला युगोस्लाव्हियामधून स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झाले, त्यानंतर कोणत्याही राज्याला युगोस्लाव्हियाचे नाव देण्यात आले नाही आणि म्हणूनच असं म्हणता येईल की जगाच्या पाठीवर युगोस्लाव्हिया मात्र एक नामशेष झालेले राज्य, ज्याच्या आज कोणत्याही सीमा आपल्याला जगामध्ये आढळत नाहीत, असे हे युगोस्लाव्हिया राज्य की ज्यामधून 6 नवीन राज्यांची निर्मिती झाली आणि आज मात्र सर्बियामधून परत कोसोव्हो या राज्याने स्वतःचे स्वातंत्र्य 17 फेब्रुवारी 2008ला जाहीर केले. या सर्वांमध्ये युगोस्लाव्हियाचे नाव आज अजरामर आहे, ते फक्त एका घटनेमुळे की या राज्याने अलिप्तता चळवळीच्या स्थापक राज्याची भूमिका युगोस्लाव्हियाने बजावलेली होती. इंडोनेशिया, इजिप्त आणि त्याचबरोबर भारत यांच्या समवेत युगोस्लाव्हियाचे असणारे नेतृत्व टिटो यांनी मात्र अलिप्तता विचारसरणीचा स्वीकार करत असताना दोन्हीही महासत्ता गटाकडून स्वतःला स्वतंत्र ठेवलेले होते. असा हा युगोस्लाव्हियाचा इतिहास आपल्याला सांगता येईल. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ज्यामध्ये सोव्हिएत संघाचे विघटन व 15 नवीन राज्यांची निर्मिती हा या नवीन राज्याच्या उदयामधला तिसरा टप्पा ठरतो की ज्यामध्ये सोव्हिएत संघाची स्थापना ही 30 डिसेंबर 1922 रोजी करण्यात आली की ज्याचे फाउंडर किंवा ज्याचे स्थापक होते लेनिन, की ज्यांनी प्रस्थापित असणाऱ्या राजेशाहीला विरोध करत असताना नवीन लोकशाहीची निर्मिती करणे या दृष्टिकोनातून सोव्हिएत रशियाची स्थापना केलेली होती. सोव्हिएत रशियाचे विघटन हे 26 डिसेंबर 1991ला करण्यात आले. हा जो 26 डिसेंबर 1991 पूर्वीचा जो कालखंड होता, या कालखंडाला आपण 2 भागामध्ये अभ्यासू शकतो. पहिला भाग म्हणजे 1945 अगोदरची असणारी परिस्थिती आणि दुसरा म्हणजे 1945 नंतर असणारी परिस्थिती. काय विशेष होते या राज्यामध्ये की हे राज्य की ज्या राज्याच्या भौगोलिक दृष्टिकोनातून जर विस्तार आपण पाहिला तर जगातील सर्वात विशाल देश म्हणून सोव्हिएत रशियाकडे पाहिले जात होते, कारण पृथ्वीचा 1/6 भाग, आशिया खंडाचा 1/3 भाग, युरोप खंडाचा 1/2 भाग हा रशियाने व्यापलेला होता. पूर्वेला पॅसिफिक महासागर, तर उत्तरेला आर्कटिका महासागर आणि दक्षिणेला काळा समुद्र असणारा हा रशियाचा भाग होता, ज्याला इराण, अफगाणिस्तान, भारत, चीन इत्यादी देशांच्या सीमा प्राप्त होत्या. अर्थातच जगाच्या पाठीवर एक विशाल काय असणारे हे राज्य की ज्या राज्याला 1917 ते 18 मध्ये जी रशियन क्रांती झाली, त्या क्रांतीमधून लोकशाहीकडे वाटचाल करत असताना समानता आणि राजेशाहीला विरोध करणे या दृष्टिकोनातून लेनिनने सोव्हिएत रशियाची स्थापना केलेली होती. ज्यावेळेला सोव्हिएत रशियाची स्थापना करण्यात आली त्यामध्ये हा जो प्रदेश दिसतोय तो प्रदेश म्हणजे पूर्णपणे सोव्हिएत रशियाचा प्रदेश होता. या प्रदेशांतर्गत 30 डिसेंबर 1922ला लेनिनने भांडवलशाहीला विरोध करणे, साम्यवादी पक्षाची स्थापना केली आणि त्याचबरोबर लोकशाहीचा विकास करत असताना राज्यांतर्गत असणारे जे विपुल प्रमाणातील ऊर्जाची साधने होती, जसे की तेल, खनिज संपत्ती, त्यानंतर उद्योगधंदे आणि लोह इत्यादींचा वापर देशाच्या अंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली. लेनिनच्या नेतृत्वाखाली जे 1917 ते 24च्या कालखंडातील सरकार होते, त्या सरकारने कोणत्याही नागरिकाला बेरोजगारीला सामोरे जाऊ दिलेले नव्हते. म्हणजेच लेनिनचा कालखंड, त्यानंतर जोसेफ स्टॅलिन यांचा कालखंड 1924 ते 53 या कालखंडामध्ये देखील रशियामध्ये नागरिकांना समानतावादी दृष्टिकोनातून कामाची संधी आणि त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध होती. मात्र ज्यावेळेला निकिता क्रुश्चेव यांचा कालखंड आला की ज्यामध्ये 1954 ते 1971 म्हणजे एक प्रदीर्घ कालखंड, एकपक्षीय शासन पद्धती आणि एकाच नेतृत्वाकडे प्रदीर्घ कालखंड सत्ता असणारी ही जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये निकिता क्रुश्चेव यांनी राज्यांतर्गत असणाऱ्या विकासाला दुर्लक्षित करत असताना अमेरिकेला शह देणे, जगाच्या पाठीवर एकमेव महासत्ता म्हणून रशियाचे
अस्तित्व निर्माण करणे या दृष्टिकोनातून जी वाटचाल सुरू केलेली होती त्या वाटचालीमुळे शीतयुद्धाच्या या कालखंडात सोव्हिएत रशियामध्ये अंतर्गत राज्यकारभाराअंतर्गत मात्र सत्तावाद निर्माण झालेला होता की ज्यामध्ये विचाराभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नागरिकांना उपभोग घेता येत नव्हते आणि त्याचबरोबर शीतयुद्धात लोकांच्या विकासापेक्षा अमेरिकेला शह देण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञान आणि आण्विक विकासाकडे सोव्हिएत रशियाने लक्ष दिले। याचा परिणाम असा झाला की या ठिकाणच्या नागरिकाने सोव्हिएत रशियाच्या सत्तेविरोधात बंड पुकारले। अर्थातच लोकांची असणारी नाराजगी, त्यांचा होत असलेला जो एक त्यांना मिळत नसणारी आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्ता आणि त्याचबरोबर त्यानंतर म्हणजेच गोर्बाचेव्हानंतर मिखाईल गोर्बाचेव्हा यांनी जी एक सुधारणावादी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ज्यामध्ये 1985 पासून लोकशाहीच्या विकासास मिखाईल गोर्बाचेव्हाने प्रयत्न सुरू केलेले होते। या नेतृत्वाने पश्चिमी राज्यांच्या लोकशाहीचा सारखा विकास घडवून आणण्यासाठी देशांतर्गत हालचाली करण्यास सुरुवात केली होती। अर्थातच नवीन बदल स्वीकारण्यास जनता तेवढ्या प्रमाणामध्ये तत्पर नव्हती आणि त्याचबरोबर मिखाईल गोर्बाचेव्हा यांचे असणारे जे पक्ष होते त्या पक्षांतर्गत मात्र त्यांना विरोध होऊ लागला। कारण मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी फक्त राजकीय आणि आर्थिक या दृष्टिकोनातूनच पुनर्स्थापनेचा विचार मांडला नव्हता, तर सामाजिक जीवनाच्या बदलांचाही विचार त्यांनी मांडलेला होता। अर्थातच नवीन शासन व्यवस्थेची स्थापना करत असताना साम्यवादी पक्षाचे असणारे महत्त्व हे कमी होऊन जाईल या दृष्टिकोनातून साम्यवादी पक्षातून मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विरोध होऊ लागला। याचा परिणाम असा झाला की 1991ला साम्यवादी पक्षामध्येही फूट पडली आणि ज्यातून एक नवीन नेतृत्व रशियासमोर उभे राहिले ते म्हणजे बोरिस येल्त्सिन यांनी केंद्रीकृत नियंत्रणास विरोध केला आणि 26 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत रशियाचे विघटन केले, ज्यामध्ये या नकाशाअंतर्गत आपण पाहू शकतो हा रशिया आणि त्याचबरोबर युक्रेन, बेलुचिस्तान या राज्यांनी एकत्रित येऊन म्हणजे सर्वात जास्त भूप्रदेश व्यापलेला हा जो सोव्हिएत रशियाचा भाग होता या राज्यांनी एकत्रित येऊन 26 डिसेंबर 1991ला स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर केले। म्हणजेच राज्यामधून ज्या वेळेला हे 3 राज्य वेगळी झाली त्यातून हे जे छोटे मोठे राज्य अस्तित्वात राहिले शेवटी यांनाही स्वातंत्र्य देण्यात आले आणि अशा प्रकारे सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन साधारणतः 15 लहान मोठ्या स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्यात आली, ज्यामध्ये 1 रशिया, 2 बेलारूस, 3 युक्रेन, 4 एस्टोनिया, 5 आर्मेनिया, 6 मॉल्डोवा, 7 लाटविया, 8 लिथुनिया, 9 जॉर्जिया, 10 अझरबैजान, 11 ताजिकिस्तान, 12 किर्गिझस्तान, 13 उझबेकिस्तान, 14 तुर्कमेनिस्तान आणि 15 कझाकस्तान अशा स्वतंत्र 15 राज्यांची। अर्थातच ज्या वेळेला सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन हे 15 राज्य निर्माण झाले आणि त्यातून 1945 पासून सुरू असणारे जे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील जागतिक स्वरूपावर महासत्ता म्हणून निर्माण होण्याची जे शीतयुद्ध होते ते शीतयुद्ध देखील संपुष्टात आले। सोव्हिएत रशियाचे झालेले विघटन, पूर्व राज्यांचे झालेले विघटन, मग त्यामध्ये चेकोस्लोव्हाकिया असेल किंवा युगोस्लाव्हियाचे असणारे विघटन आणि त्याचबरोबर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी दिलेले स्वशासन किंवा स्वनिर्णयाच्या हक्काची विचारसरणी, यामुळे जगातील इतर राज्यांमध्ये देखील आपण आपले स्वतंत्र वांशिक अस्मिता जपणारे राष्ट्रवादावर आधारित नवीन राज्य निर्माण करण्याची भावना निर्माण झाली आणि
यातून साधारणतः तीन राज्यांचा आपण एक उदाहरण स्वरूप अभ्यास करणार आहोत. त्यापैकी एक पूर्व तिमोर, 2 इरिट्रिया आणि 3 दक्षिण सुदान. अर्थातच स्वशासन हक्क म्हणजे काय की वुड्रो विल्सन यांनी स्पष्ट केलेले होते की एखाद्या प्रदेशातील नागरिकांनी आपण कोणत्या राष्ट्राचा भाग असावा किंवा आपली कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असावी याबाबतचा घेतलेला वांशिक राष्ट्रवादावर आधारित निर्णय म्हणजे काय आहे, स्वशासन हक्क. या हक्काचा स्वीकार करत असताना इंडोनेशियापासून पूर्व तिमोर, इथिओपियापासून इरिट्रिया आणि सुदानपासून दक्षिण सुदान या राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा या राज्यांच्या निर्मितीचा आपण थोडक्यात अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की पूर्व तिमोर हे एक असे राज्य होते की ज्याला 1975 पर्यंत पोर्तुगाल यांच्या साम्राज्याचा तो एक भाग होता. 1975 मध्ये पूर्व तिमोरने पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचे दुर्भाग्य की त्याच कालखंडामध्ये इंडोनेशियाने त्यांच्यावर कब्जा केला. हा कब्जा करत असताना 1999 पर्यंत इंडोनेशियाने स्वतःचे साम्राज्य पूर्व तिमोरवर लादलेले होते. मात्र 1999 साली इंडोनेशियाने यातून माघार घेतली आणि या माघारीमधून साधारणतः 20 मे 2002 ला पूर्व तिमोर स्वतंत्र झाला. जगाच्या पाठीवर दुसरे स्वतंत्र वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून होणारे दुसरे स्वतंत्र राज्य म्हणजे इरिट्रिया, की ज्या राज्याने 1991 पासून साम्यवादी हुकुमशाहीस विरोध करणे आणि लोकशाहीची निर्मिती करणे या राष्ट्रवादी भावनेतून 1994 मध्ये इथिओपिया या ठिकाणी असणाऱ्या ज्या संविधानामध्ये बदल करत असताना 2000 मध्ये इथिओपियाने इरिट्रिया यांच्यामध्ये एक युद्ध जे सुरू होते ते युद्ध संविधानिक मार्गाने नष्ट करण्यात आले, समाप्त करण्यात आले आणि त्यातून 2005 ला पहिल्यांदा लोकशाही प्रकारच्या निवडणुका घेऊन इरिट्रियाने स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. तिसरे राज्य म्हणजे दक्षिण सुदान हा सुदानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या दोन राज्यांमध्ये उत्तर सुदान आणि दक्षिण सुदान या दोन राज्यांमध्ये वाद होता. हा वाद कशाचा तर तो म्हणजे धार्मिक भेदावरून. साधारणतः दक्षिण सुदानमध्ये ख्रिश्चन धर्माचे तर उत्तर सुदानमध्ये मुस्लिम धर्माचे प्राबल्य होते किंवा मोठ्या स्वरूपात लोकसंख्या अस्तित्वात होती. या धार्मिक भेदावरून जानेवारी 2011 मध्ये दक्षिण सुदानमध्ये जनमत घेण्यात आले, ज्यामध्ये 98.83% मतदारांनी सुदानपासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आणि त्याचा परिणाम की 9 जुलै 2011 रोजी दक्षिण सुदान हा सुदान या राज्यापासून स्वतंत्र झाला. म्हणजेच राष्ट्रवादी भावना मग ती धर्म आधारित असेल किंवा स्वतःची लोकशाही स्वरूपाची शासन व्यवस्था विकसित करण्याची असेल, यातून पूर्व तिमोर, इरिट्रिया आणि दक्षिण सुदान या राज्यांची निर्मिती झाली. म्हणजेच चेकोस्लाव्हियामध्ये वांशिक राष्ट्रवादातून चेक आणि स्लाव गणराज्य, युगोस्लाव्हियामधून स्वतंत्र राज्याच्या निर्मितीच्या भावनेतून निर्माण झालेले 6 राज्य आणि सोव्हिएत रशियाचे साम्यवादाची जपणूक करत असताना लोकशाहीचे बदल घडवून आणण्यासाठी निर्माण करण्यात आलेले 15 राज्य, तर स्वशासन हक्कावर आधारित पूर्व तिमोर, इरिट्रिया आणि दक्षिण सुदान यांची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर हे स्वतंत्र राज्य म्हणून जे निर्माण होण्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया याच ठिकाणी थांबलेली नाही. आजही नवीन वांशिक राष्ट्रवादावर आधारित काही असे प्रदेश आहेत की जे स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून विकसित करू इच्छितात किंवा स्वतंत्र राज्याची मागणी करत असताना आपल्याला आढळतात. त्यामध्येही आपण प्रामुख्याने 3 प्रदेशांचा एक संदर्भ स्वरूपात अभ्यास करणार आहोत. त्यातील एक कॅटलेनिया की ज्याला स्पेनपासून वेगळे व्हायचे आहे. हे स्पेन आहे की ज्या स्पेनपासून
कॅटेलिनिया हा जो भाग आहे या भागाला स्वतंत्र राज्य म्हणून आपले अस्तित्व निर्माण करावयाचे. याचे कारण असे आहे की स्पेनच्या ग्रहयुद्ध होते त्या ग्रहयुद्धाच्या पूर्वीपासूनच कॅटेलिनिया या प्रदेशाचे स्वायत्त राज्य म्हणून अस्तित्व होते. 1939 ते 1975 मध्ये जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांची असणारी जी स्वायत्ता होती ती स्वायत्ता संपवून याला जबरदस्तीने स्पेनच्या साम्राज्याचा एक भाग बनवून ठेवलेला होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर परत या राज्यातून स्वायत्तेची मागणी होऊ लागली. त्याचा परिणाम असा झाला की 1978ला सातत्याने होणाऱ्या या युद्धातून बाहेर पडत असताना संविधानिक मार्गाने या राज्याला वेगळे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला की ज्यामधून 2010 पर्यंत हे आंदोलन कायम राहिले. मात्र परत 2010 मध्ये या मागणीला स्पेनपासून किंवा स्पेनच्या संविधानिक न्यायालयाने या स्वायत्तेच्या मागणीस परत नकार दिला आणि आजही या कॅटेलोनियाच्या स्वातंत्र्याची मागणी ही होत असताना आढळते की ज्याचा परिणाम 2014 मध्ये लोकमतदान घेण्यात आले आणि त्या लोकमतदानाद्वारे स्वतंत्र कॅटेलोनिया राज्य निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तरी देखील आजही हे राज्य स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात नाही आहे. दुसरे उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो ते म्हणजे चेचन्या. हे एक असे प्रदेश की जो प्रदेश रशिया जो आहे त्या रशियाला संलग्न असणारा हा प्रदेश आहे. या प्रदेशाने स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे. या मागणीचा आधार त्यांनी धर्म मानलेला आहे. इस्लाम धर्माचे सर्वाधिक असणारी लोकसंख्या या दृष्टिकोनातून एक इस्लामिक राज्य म्हणून चेचनिया याला स्वतःचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्व निर्माण करावयाचे आहे. तर तिसरे उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो की ज्या युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन सर्बिया हे जे स्वतंत्र राज्य अस्तित्वात होते त्या सर्बियामधून हा जो प्रदेश आहे या प्रदेशाने 2008 मध्ये 17 सप्टेंबर 2008 मध्ये स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून कोसोवो राज्य म्हणून जाहीर केलेले आहे. ज्याला साधारणतः युनोच्या 92 राज्याने संमती दिलेली आहे. मात्र सर्बियाने आणि त्याचबरोबर भारतासारख्या राज्याने याला आजही स्वतंत्र राज्य म्हणून त्यांचे अस्तित्व मान्य केलेले नाही आहे. म्हणजेच जगाच्या पाठीवर आजही कॅटेलिनिया, चेचन्या आणि कोसोवो यांच्या उदाहरणातून आपण पाहू शकतो की स्वतंत्र राज्याची मागणी होत असताना आढळते. एकूणच काय की या अभ्यासक्रमातून आपल्याला असे लक्षात येते की शीतयुद्धाची समाप्ती होणे ही एकच 1991 नंतरच्या जगाच्या बदलाची प्रक्रिया ठरलेली नव्हती. तर त्याचबरोबर नवीन राज्यांचा झालेला उदय आणि जगाचे लहान लहान राज्यांमध्ये झालेली विभागणी हा देखील जागतिक राजकीय व्यवस्थेतील बदलांच्या प्रक्रियेचा एक घटक बनलेला आढळून येतो. 1991 नंतरचे जग या पहिल्या प्रकरणात अभ्यासला गेलेला जो या 2 भागातील अभ्यासक्रम आहे त्याच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी देत आहे, ज्यांच्या स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. की ज्यामध्ये आपण अभ्यासले की 1989ला बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली आणि 1991ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि त्यामधून 1945 पासून अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध समाप्त झाले. त्याचबरोबर जगाच्या पाठीवर ज्या अनेक घटना आणि घडामोडी घडल्या त्यातील पहिली घटना म्हणून आपण नवीन राष्ट्रांचा उदय याचाही या ठिकाणी अभ्यास केला, ज्यामध्ये प्रामुख्याने चेकोस्लाव्हियाचे विघटन होऊन चेक आणि स्लाव गणराज्य यांची निर्मिती झाली. युगोस्लाव्हियाचे विभाजन होऊन सर्बिया, बोस्निया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया अशा 7 राज्यांची निर्मिती झाली. तर सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन रशिया, युक्रेन, बेलारूस, अझरबैजान अशा 15 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. त्याचबरोबर या दरम्यानच जगाच्या इतर भागातही नवीन राष्ट्रीय वांशिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून 3 राज्यांचे उदाहरण घेत असताना निर्माण झालेले स्वतंत्र राज्य म्हणून पूर्व
पूर्व तिमोर, इरिट्रिया आणि दक्षिण सुदान यांचाही अभ्यास केला. तसेच सध्याच्या काळातही अशा प्रकारच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी होत असताना आढळते, ज्यामध्ये चेचनिया, कोसोवो आणि कॅटलोनिया या राज्यांचा आपण अभ्यास केला. तर पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत या प्रकरणाचा दुसरा भाग किंवा दुसरी घटना म्हणून अमेरिकेची निर्माण झालेली एकध्रुवीयता किंवा एकाधिकारशाही.